टीईटी परीक्षा द्यायची आहे. आजपासून 1 महिना बाकी आहे आणि हे तुम्ही प्लॅनिंग केले का? कोणत्या विषयामध्ये किती मार्क आपल्याला घ्यायचे आहेत, कोणत्या विषयाला वेटेज जास्त द्यायचं आहे ते तुम्ही पाहिलंय का? चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयामध्ये किती मार्क घ्यावे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विषय तीन विषयावर जास्त फोकस करा, जेणेकरून या 3 विषयामध्ये तुम्हाला 75 ते 80 मार्क मिळवता आले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीईटी एक्झाम पास होणे शक्य होणार आहे. तर 3 विषय कोणते आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये बघू आपण. सर्वात प्रथम मराठी व्याकरण. भरपूर म्हणजे 99% विद्यार्थ्यांनी मराठी व्याकरण हा विषय पहिल्या लँग्वेज मध्ये निवडलेला आहे. या मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला 25+ मार्क घ्यायचे आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं गणित आहे, मॅथ मध्ये चेंजेस अजिबात होत नाहीत. मॅथ या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क मिळवायचे आहेत. आणि राहिला विषय विद्यार्थी मित्रांनो सीडीपी मध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला 27 मार्कापर्यंत पोहोचायचं आहे. बालमानसशास्त्र हा विषयावर जास्त फोकस करा. प्रश्न सोपे असतात, व्यवस्थितरित्या वाचन केल्यानंतर त्यातून आपल्याला 100% यश मिळवता येतं. त्यासाठी आपण काय केलेलं आहोत, सर्व विषयाची या 3 विषयाला जास्त वेटेज देऊन अति महत्वाचे आणि ट्रिकच्या माध्यमातून हे 75 मार्क मिळवायचे. आपल्याला राहिला प्रश्न फक्त 15 मार्काचा. तो 15 मार्क आपल्याला ईव्हीएस किंवा इंग्रजी व्याकरण किंवा हिंदी व्याकरणातून घ्यायचे, किंवा सोशल सायन्स सारख्या विषयामध्ये आपल्याला साधारण निम्मे मार्क घेतले तरी आपल्याला आगामी काळातली टीईटी एक्झाम 100% पास करता येते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी करण्या अगोदर टेस्ट पेपरचा आधार घ्यायचे. इथून पुढे कायम सराव करायचे. रोज एक टेस्ट पेपर सोडवा. 20 दिवसामध्ये तुम्हाला 100% यश मिळवता येणार आहे. त्यामुळे आपल्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून टेस्ट पेपर हा व्हॉट्सअपला मेसेज करायचे किंवा मला कमेंट करायचे फक्त लिंक म्हणून, आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट पेपर मिळवायचे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.